नमस्कार. बहुजन जागृती न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मी पश्चिम मोहल्ला येथे आपले दिव्यांग बांधव जे आहेत त्यांच्या काही समस्या आहेत ते जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहोत. आपण सर्वप्रथम या गृहस्थांना भेटणार आहोत जे दिव्यांग बांधव आहेत. त्याचा आपका नाम क्या है? हुसैन कच्ची। हुसैन कच्ची. हुसैन हाँ, कच्ची साहब, आपको क्या तकलीफ हो रही है? मतलब आपको शासन के जरिए क्या तकलीफ आपको मिल शासन रही है? के जरिए पहले मिलते थे महीने के 600 रुपये, वो बंद हो गया। अभी लड़का मेरा बड़ा हुआ, वो बंद कर दिए। लड़का बड़ा हुआ इसके लिए उन्होंने बंद कर बंद दिया. कर कितना मिलता था आपको हर महीने? 600 रुपये में 600. कौन सा योजना का स्कीम था वो संजय गांधी ने। संजय गांधी स्कीमची योजना आहे. या स्कीमच्या योजनेच्या अंतर्गत मध्ये दिव्यांग बांधवांना कमीत कमी 2,500 शासनाने तरतूद केलेली आहे. प्रत्येक दिव्यांग बांधवाच्या खात्यामध्ये 2,500 रुपये देण्यात आलेले आहे. परंतु या दिव्यांग बांधवाचा मुलगा मोठा असल्या कारणाने तहसील कार्यालयातून त्यांची जी काही फंड आहे जो 2,500चा दरमहा येणारा तो ऑटोमॅटिकली त्यांना करून टाकलेला आहे. आणि या दिव्यांग बांधवाला सांगितलं गेलं की तुमचा मुलगा मोठा झाला असल्या कारणाने तुमची पेन्शन ही बंद झाली आहे. परंतु असं शासनाने म्हटलेलं नाहीये. त्याच्या और काय काय आपको तकलीफ करना पड़ा? और कुछ दुकान के ये हाथगाड़ी लगाने को जगह मिलता है। हाथ गाड़ी लगाने के लिए और क्या लगा था? मेरी तकलीफ ये है कि मैंने इसके पहले 1992 से इंडिकम सर्टिफिकेट निकाल के सब कुछ जमा कर दिया। एक एक मंत्री आया लेकिन इसने कुछ किया नहीं। अब मेरे को ये चाहिए कि इंडिकेट के लिए गाड़ी गाला चाहिए। बाकी आपको रोजगार के लिए गाला चाहिए, रोजी रोटी के लिए. आते हैं समझो और कोई मेरे को रोजगार के लिए स्टॉल के लिए 3 साल हो गया। डॉक्यूमेंट दिया मैंने नगर पालिका में, लेकिन मेरा काम ही अच्छा, नगर पालिका आपके ऊपर ख्याल नहीं दे रही है. स्टॉल हमारे को मानता वो मिलता नहीं। 3 वर्ष से आपने पाठ पुरावा किया है क्या उसका? पाठ पुरावा किया है? हम बात किए, हमारे सब लिख बिक के लिए सब किससे बात किया आपने? सब ऑफिस में दिए हमने। पेपर बोले पेपर क्या ऑफिस में जाके वो अधिकारी कौन है, नाम पता है? वो लोग बात गए अभी वो तो नाम पता क्या है। अच्छा. सब बातते रहते हैं। म्हणजे दिव्यांग बांधवाशी शासन प्रशासन कसं खेळत आहे हे पहा. त्यांचे सर्व पेपर जमा करून देखील त्यांना न्याय दिला जात नाहीये व त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे. त्याच्या आप क्या बोल सकते? अच्छा, तुम्हाला या संस्थेबद्दल, जी संस्था आहे रुद्र अपंग सामाजिक सेवा संस्था, ही दिव्यांग लोकांसाठी ऑल महाराष्ट्रामध्ये कार्यरत असते आणि सक्षम असते. तुम्हाला या संस्थेबद्दल कोणी माहिती दिली? नहीं तो गवर्नमेंट से पब्लिक से पेपर में लिखा है। संस्थेबद्दल आपको किसने बोला? ये इनके क्या नाम है इनका? मिराज भाई, तुम्ही सांगा की आपल्या या दिव्यांग बांधवांसाठी तुम्ही किती मेहनत घेतली? त्यांच्या पाठी जाऊन मी त्यांची पाठपुरावा घेतल्याने त्यांना संघटनामध्ये आपल्या जयाच्या म्हणून जमा केली आणि त्यांना आश्वासन दिले की तुमच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभा राहू आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल काय असतील ते आम्हाला सांगा. त्या सांगण्यावरून आम्ही तुमच्या मदत करू. आणि हे सगळे दिवंगत आपल्याला भेटले आहेत आणि चांगले खाते माझे तुम्ही सर्वत्र या मोहल्ल्यामध्ये फिरून फिरून दिव्यांग बांधवांना गोळा केला आहे. बरोबर आहे. मी सगळ्यांना जमा करून त्यांचा पाठपुरावा घेऊन त्यांना एकत्र करून आपले संघटनामध्ये सामील केलं. म्हणजे एक प्रकारे तुम्ही रुद्र अपंग सामाजिक सेवा संस्थांमध्ये दिव्यांग बांधवांचा प्रवेश करून घेतलेला आहे. चांगली गोष्ट आहे. 1992 से लेकर अब तक कितने म्यूनसिपालिटी का काउंसिलर आए किया है लेकिन किसने कुछ काम किया नहीं। अच्छा, यहाँ के जो नगर सेवक आपने चुन के दिया है वो कुछ करते कि नहीं? अभी जो नगर सेवक बोले नहीं, मैं आपको तुमने बात की नहीं उनसे। अभी जो नगर सेवक है ना बात की नहीं। बाकी इसके पहले जो है इथले जे नगरसेवक आहे हे नगरसेवक दिव्यांगांना भेटत सुद्धा नाहीये. म्हणजे किती शोकांतिका आहे. म्हणजे आज आपला दिव्यांग बांधव जर चांगला राहत असेल किंवा जगत असेल त्यांना बघवत नाही असं या दिव्यांगांच्या म्हणण्यानुसार आपल्याला दिसून तरी येत आहे. अभी जो नगर सेवक है उनसे बातचीत की नहीं अभी हमने। जाके मिलेंगे देखिए क्या बोलते हैं। नगरसेवक मिलने नहीं दे रहे क्या आपको? नहीं ये भाई मैं आपने गए ही नहीं मिलने को तो कैसे मिलने देंगे। एक बार जाके आओ ना, फिर क्या बोलते हैं क्या नहीं नगरसेवक. ठीक है अभी लोग प्रशासनाला एक विनंती आहे, जे दिव्यांग बांधवांची पेन्शन जी थांबवली गेली आहे, आज त्यांचा मुलगा 18 वर्ष असेल तरी देखील तुम्ही त्यांचं पेन्शन तुम्ही थांबवू नका. कृपया करून विनंती करतो की हा एक दिव्यांग व्यक्ती आहे, वयस्कर आहे, वयोवृद्ध व्यक्ती झालेला आहे, तरी देखील तुम्ही त्याच्याकडे
लक्ष द्यावे ही विनंती करतो. मी आपले संघटनेचे सचिव आहेत राजेश कैकडी साहेब यांना 2 शब्द बोला अशी विनंती करतो. नमस्कार, मी राजेश राजाराम कैकाडी रुद्रापंग संघटनेचे सचिव म्हणून पदाधिकारी आहे. आम्हाला मिराज भाई करून आहेत, त्यांनी आम्हाला कच्ची मोहल्ल्यामध्ये आमच्या पनवेलमधील कच्ची मोहल्ला आहे तिथं बोलवण्यात आले. त्यांनी सांगितले काही दिव्यांग बांधव आहेत, त्यांच्या समस्या आहेत तुम्ही जाणून घ्या. तसे आम्ही आमचे अध्यक्ष गजेंद्र आहिरे यांना सांगितलं. ते बोलले ठीक आहे, आपण त्या दिव्यांगांची विचारपूस करू, त्यांच्या काय समस्या आहेत ते आपण जाणून घेऊ. तर आम्ही आज रोजी दिव्यांगांची समस्या ऐकण्यासाठी कच्ची मोहल्ल्यामध्ये आलेलो आहे. सदर दिव्यांगांची समस्या आमच्या अध्यक्षांनी त्यांची इंटरव्ह्यू घेतली की त्यांच्या समस्या ज्या मला दिसल्या की खरंच त्यांच्या त्या समस्या त्या पूर्ण करण्यासाठी त्यांच्या भेटा ज्या आहेत ते तुम्हाला कळल्या. कळालं. त्या पेटा त्यांनी सांगितल्या त्या आम्हाला समजल्यानंतर आम्हाला तर एवढीच इच्छा आहे की त्यांची समस्या पूर्ण करण्यासाठी आमची रुद्रापंग सामाजिक सेवा संस्था ही पूर्णपूर कार्यरत राहील. बरं, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. त्यांच्या पाठीशी तर प्रत्येक वेळेस खंबीर उभे राहील और त्यांचे जे अडीअडचणी आहेत ते आम्ही पूर्ण करण्याचे प्रयत्न करू. आम्ही आपले खजिनदार साहेब आहेत राजेश साळुंके साहेब यांना 2 शब्द किंवा आपले विचार मांडायची विनंती करतो. नमस्कार, मी राजेश साळुंके महाराज. आम्हाला इथं मिरेश भाईंनी सांगितलं इथं दिव्यांग आहे. आम्ही पहिले बी इथं या वार्डमध्ये आम्ही फिरून गेलतो. त्या टायमाला काही आमच्या संपर्कामध्ये 1-2 दिव्यांग होते, पण आता मिरेश भाईंनी सगळे दिव्यांग जमा केले. बरी मेहनत घेऊन त्यांनी जमा केले. त्यामुळे यांचं सगळ्यांना वाईट वाटलं की बाबा यांना काही त्रास होतो, यांना काही लोकांनी म्युन्सिपालिटी पेपर दिलेले आहेत, त्या स्टॉलच्या भावनेमध्ये बसलेले आहेत की आज स्टॉल भेटल महानगरपालिकेनं. पण महानगरपालिकेनं अजून त्याला काही स्टॉल दिला नाहीये. महानगरपालिकेने स्टॉल दिला नाही, पण ते अपेक्षामध्ये आहेत. तर आपली संस्था काय करणार याच्यावर? आता आमची जी रुद्र अपंग संघटना आहे, आमचे जो अध्यक्ष आहे गजेंद्र आहिरे, त्यांना ते सगळ्या दिव्यांग लोकांनी आपला संपर्क साधला आहे मिरेश भाईच्या माध्यमातून. तर आम्हाला नंतर मग साहेबांनी सांगितलं, आहिरे साहेबांनी, की बाबा चला आपल्याला तिथं इंटरव्ह्यू घ्यायची आहे. त्यांची इतके दिव्यांग आहेत, एक दिव्यांग असला तरी आम्ही तिथं संपर्क करतो, हे 10 तिथे करतो, कारण का ते दिव्यांग आहेत त्यांचा आम्हाला फायदा उचलायचा नाही. आम्हाला त्याला मदत करायची, आम्हाला आपण आपल्या परीने मदत करणार. आपल्या पद्धतीने आपण मदत करणार आहे. आणि अगर जर त्यांना कुठल्या गोष्टीचा त्रास झाला आम्ही त्यांच्यासाठी लढाव लढणार. सगळे आमची आपण 100% त्यांच्या पाठीशी आहोत. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, लढाव लढणार. आम्ही त्यांना हक देणार. मी विनंती करतो आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष खंडू लहाने साहेब, जे BSP चे कट्टर कार्यकर्ते पण आहेत, आपण त्यांचे 2 शब्द या दिव्यांग बांधवाबद्दल विचारूया. नमस्कार, मी खंडू लहाने, रुद्र अपंग सामाजिक सेवा संस्थेचा उपाध्यक्ष म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचं संघटनेचं काम चालू आहे. आज आम्ही पनवेल कच्ची मोहल्ल्यामध्ये आलो. आम्हाला कळालं की इथं दिव्यांग बांधव आहेत आणि त्यांच्या काही समस्या आहेत. त्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या समस्याचं निवारण तर आम्ही 100% करणारच आहोत आम्ही आमच्या परीने. परंतु आमचं एक ध्येय आहे की नुसतं पनवेलच नाही, संपूर्ण महाराष्ट्रामधला एकही दिव्यांग बांधव शासनाच्या निधी म्हणा किंवा शासनाने जे काही योजना असतील त्याच्यापासून एकही दिव्यांग बांधव वंचित राहता कामा नये, हे आमचं ध्येय आहे. हे आम्ही काम करत राहणार. यांची समस्या आम्ही जाणून घेतली आणि यांची समस्येवरती आम्ही 100% काम करणार, तोडगा करणार आहे, काम करणार आहे. धन्यवाद साहेब. मी शासनाला विनंती करतो, जेवढे दिव्यांग बांधवांनी महानगरपालिकेला आपल्या स्वयंरोजगारासाठी, उदरनिर्वाहासाठी जे काय आपल्याकडे अर्ज दाखल केला गेला असेल किंवा केला असेल, तर त्यांच्यावर बारकाईने लक्ष देऊन त्यांच्यासाठी एक रोजगार उपलब्ध करून द्यावा ही संघटनेमार्फत विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. फोटो काढून